वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर सर्व मार्गिकांवरनं वाहतूक सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी तब्बल 36,000 वाहनांनी प्रवास केला। या मार्गावरून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार पडणार आहे। पुण्यातील महात्मा फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली। या कामासाठी 200 कोटींचा निधी मंजूर झालाय। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलाय। मंगळवारी रात्री 12:50 पासून ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। त्यामुळे रेल्वे गाड्यांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या मार्गाचं काँक्रिटीकरण करणं अशक्य आहे। या मार्गाचं केवळ पुनर्पृष्टीकरण केलं जाणार आहे। हा मार्ग MSRDCनं काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित केला होता। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावरती ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत। त्याचं नियोजन महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलंय। यातून मोनो मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे। पुणे मेट्रोची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणं सोयीचं होणार आहे। कोकण रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षात केवळ प्रवासी वाहतुकीतून तब्बल 1,793 कोटींचा महसूल प्राप्त केला, तर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 2,393 कोटींचं उत्पन्न मिळालंय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कचऱ्यावरती कर लावण्याचं जाहीर केलं जाणार आहे। 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्तांना मालमत्ता कर माफ असल्यामुळे त्यावरील मालमत्तांना कर भरावा लागणार आहे। त्यामुळे पालिकेला किमान 10 कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे किंवा कचरा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलकडनं धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। 10 महिन्यात 1,45,438 जणांना दणका देण्यात आलाय। यामधनं तब्बल 4,20,02,612 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। राज्य सरकारी सेवेत सध्या 3.25 लाख सरकारी पदं रिक्त आहेत। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दरवर्षी रिक्त पदांमध्ये 3% भर पडते। रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण पडतोय। त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। या सगळ्याचा परिणाम प्रशासकीय उत्पादकतेवरती होतोय। मागील 24 तासांमध्ये राज्यासोबतच देशातील तापमानात बऱ्याच अंशी चढउतार झाल्याचं बघायला मिळालं। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्यामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असून उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि त्याबाबतची अधिसूचना काढावी अशी मागणी जुन्नर तालुक्यातील राजूर येथील शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे। महामार्ग रद्द न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील असा इशारा यावेळी देण्यात आला। पहाडी गोरेगावमधील 35 मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय। सध्या अंतर्गत कामं सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्च अखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळवण्याचं मुंबई महामंडळाचं नियोजन आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सुद्धा मुंबईत घर खरेदी विक्रीचा जोर कायम आहे। 2025च्या जानेवारीत आतापर्यंत एकूण 9,212 मालमत्तांची विक्री झाली आहे। याद्वारे राज्य सरकारला 740 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्लास्टिक बंदीबाबत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी तपासणी आणि धडक कारवाई केली। या कारवाईत 14.50 टन एकल प्लास्टिक जप्त केलंय। संरक्षण मंत्रालयानं नियमांचं पालन न केल्याचं कारण देत 6 पाणबुड्या बांधण्यासाठी LNTची निविदा रद्द केली। यानंतर आता कंपनीला मोठा फटका बसला असून त्यांचे तब्बल 70,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदायचा आहे तर ते काम आत्ताच करून घ्या। त्यानंतर पुढील 20 वर्ष रस्त्याकडे ढुंकूनही पाहता येणार नाही, कारण रस्ता काँक्रीटचा झाला की खोदकाम करता येणार नाही असा इशारा महापालिकेनं सर्व यंत्रणांना दिलाय। पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती रोखण्यासाठी पालिकेनं यंदा नाल्यांच्या साफसफाईवरती लक्ष केंद्रित केलंय। त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सक्शन मशीन वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांनी ती पाळली नाहीत तर ते 2 वर्ष परीक्षेला बसू शकणार नाहीत। आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई शहरात मोहीम राबवली जाते। या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 25% प्रवेशासाठी शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये मिळून 11,266 जणांनी अर्ज केलेत। मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या, मात्र बांधकामाची धूळ आणि वाहनांचा धूर काही केल्या प्रशासनाला कमी करता आला नाही।
परिणामी गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईसोबतच उपनगरात 500 मीटरवरील दृश्यमानता कमी झाली आहे. गगनचुंबी इमारती प्रदूषणात हरवल्या गेल्या आहेत. पुण्यामध्ये आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारांसंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवरती नोंदणी केल्याचा डेटा समोर आलाय. अमेरिकेत अलीकडेच 15 स्मार्ट वॉच बँडचा अभ्यास करण्यात आला. परफ्लुरोक्लिल आणि पॉलिफ्लुरोक्लिल सबस्टन्सेस या हानिकारक रसायनांचा या घड्याळांच्या निर्मितीमध्ये वापर करण्यात आल्याचं अभ्यासातून दिसून आलंय. तर काही स्मार्ट वॉचेसचे बँड तुम्हाला जीवघेण्या कर्करोगाची गिफ्ट देऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. नवीन वर्षात फ्लॅट आणि जमिनी खरेदी करायची असेल तर लवकर करा, कारण राज्यात लवकरच खरेदी विक्रीचे भाव वाढणार आहेत. राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ केली आहे. सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली. सोमवारी सोन्याचा भाव प्रति तोळा 82,580 रुपये इतका झालाय. सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. राज्य परिवहन मंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली. हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या. एका महिन्यात 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणनं बुधवारी 1 लाख घरांचा टप्पा ओलांडलाय. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 29 महापालिकांसोबतच 257 नगरपालिकांच्या निवडणुका 2.5 वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असून नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरले आहेत. अंतरवाली सराटीतील जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. एसटी तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात उबाठा पक्ष आक्रमक झालाय. उबाठा पक्षाकडून भाडेवाढी विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या निधीवरनं सुरेश धस यांनी वाल्मिक कराडावरती पुन्हा गंभीर आरोप केलेत. लातूरमध्ये आकानं 8 कोटींचा आलिशान बंगला बांधल्याचा दावा केला. त्याचसोबत महादेव मुंडे प्रकरणात तपास अधिकारी बदलण्याची मागणी धस यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. दरम्यान धनंजय मुंडेंविरोधातील आणि मुंडे कराडच्या आर्थिक संबंधांचे पुरावे दिल्याची माहिती दमानिया यांनी दिली. तर धनंजय मुंडेसारखा नेता राजकारणामध्ये नको, त्याचा तातडीनं राजीनामा घ्या अशी मागणी दमानिया यांनी अजित पवारांकडे केली. वाल्मिक कराडला कारागृहात विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. बंदिवासात कराडच्या दिमतीला 7 हवालदार आहेत, तर इतर कैदी कसे जवळ केले जातात यावरून सुद्धा आव्हाडांनी खोचक टोलीबाजी केली. कराड तालुक्यातील सुर्ली इथून डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली. कराडमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी टोळीकडनं 2 लाख रुपयांचा 4 टन डांबर, 15 लाखांचा टँकर असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक करण्यात आली. सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचारासाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तत्काळ मंजूर केला. मात्र सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यामुळे सैफला विशेष वागणूक मिळाली याची चौकशी करण्याची मागणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे. पुण्यामध्ये जीबीएसच्या आजारानं कहर केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 15 संशयित रुग्ण आढळलेत. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. दूषित पाण्यामुळे जीबीएस हा आजार होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पुणे पालिकेतर्फे धायरी आणि किरकटवाडीमधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जाणार आहेत. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते, त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. याची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. राज्यामध्ये गुइनल बॅरे सिंड्रोममुळे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी 7 जणांच्या तज्ज्ञांचं पथक राज्यामध्ये तैनात केलंय. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यावरती वाळूंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. जरांगे पाटलांना नवनाथ वाघमारे यांनी माकड असा उल्लेख केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फुटांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सुरू झालंय. सध्या पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यंत मजबूत पाया उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. एप्रिल महिन्यापर्यंत पुतळा उभारण्याचं काम पूर्ण करण्याचा मानस आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात मानमोडे इथल्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराची तक्रार देण्यात आली. या योजनेची चौकशी करावी यासाठी उपोषण करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या कोहिनूर इंडस्ट्रीजमधील कूलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारूचा कारखाना सुरू होता. त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत 1,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि मोबाईलच्या युगात महाराष्ट्राच्या अनेक लोककला आणि लोकसंस्कृती लुप्त होताना दिसून येत आहेत. याच लुप्त होणाऱ्या लोककला पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता याव्यात यासाठी नागपूरमध्ये कलांचा महोत्सव भरवण्यात आलाय. जात्यावरच्या ओव्या, बहुरूपी कलाकार, नकलाकार, वासुदेव, पोतराज, फुगडी, दंडार, करपल्लवी, गोंधळ, कळसूत्री, बाहुल्या यासोबतच अनेक लुप्त होणाऱ्या लोककला सादर केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यात नोकर भरतीच्या नावाखाली मोठा स्कॅम होत असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाणांनी केला. जिल्हा दूध संघ आणि इतर शासकीय नोकर भरतीसाठी ठाकरे गटाच्या माजी खासदारांनी अनेक कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप देखील केला गेलाय. चाळीसगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख आणि अस्थी अज्ञातांनी चोरल्याचा अंदाज मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय. त्यांनी पोलिसात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची 5 कोटी रुपये किमतीची जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणी सुनील महाजन यांना जामीन मंजूर झालाय. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा अंतरिम जामीन सोमवारी मुंबई उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठात मंजूर झाला. जळगावच्या रायसोनी नगरात बांधकाम करताना इमारतीच्या 5व्या मजल्यावरून खाली कोसळून सेंटरिंगचं काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झालाय. बांधकाम मजूर असताना कुठल्याही सुरक्षा उपकरणाचा वापर या मजुरांना केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सहकारी आणि खासगी दूध संघाकडनं स्पर्धात्मक दरानं दूध खरेदी आणि सरकारी अनुदानामुळे समाधानकारक दर यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यात प्रतिदिन दूध संकलन विक्रमी 1,71,18,000 लिटरवरती गेलंय आणि दुग्ध व्यवसाय विभागानं ही माहिती दिली असून हे आजवरचं सर्वाधिक दूध संकलन ठरलंय. हमी भावामुळे सोयाबीन खरेदीत राज्यानं आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावलाय. राज्यातून सर्वाधिक 7,81,000 टन सोयाबीनची खरेदी झाली. तर गरज पडल्यास खरेदीची मुदत वाढवली जाईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळालाय. खाद्यतेलाच्या आयातीवरती शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ झालेली नाही अशी कबुली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. आता उत्पादित झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्याची हमी भावानं खरेदी करण्यात येईल असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. राज्यातील बाजार समितीत 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर सोयाबीनला प्रत्येकी 3,900 रुपयांचा भाव मिळालाय. राज्यात 26,277 क्विंटल तुरीची आवक झाली. लाल तुरीला लातूर बाजारात कमीत कमी 7,080 ते सरासरी 7,250 असा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,947 इतकी झाली क्विंटल तर त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हायब्रिड, लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा या जातीच्या मक्याची आवक झाली. लासलगाव इथल्या बाजारात मक्याची आवक 2,875 क्विंटल झाली. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. कृषी सहाय्यकाविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत 6,88,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 6 लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये 2020ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. चीन आणि हिंदुस्थान दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यात्रेसाठी दोन्ही देशांमध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्यात येणार असल्याचं देखील ठरलंय. महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासोबतच या 45 दिवसात संगमात स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानमार्ग सगळंच ओसंडून वाहत आहे. विमानाचे दर तर 50,000च्या घरात पोहोचले, त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे. जगभरात गाजलेल्या कोल्डप्लेचे हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारे ख्रिस मार्टिन यांना आता भारतीयांचं पुन्हा एकदा मन जिंकलंय. ख्रिस मार्टिन प्रयागराज इथल्या महाकुंभामध्ये पोहोचलाय तर त्रिवेणी संगमात तो स्नान करणार आहे. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली आहे. राम मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावरती तब्बल 2 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. या गर्दीमुळे 2 भाविकांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही भाविकांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानं झाल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली पहिलीच चर्चा आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिल्याप्रमाणे अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांवरती कारवाई करण्यात येणार आहे. अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी प्रशासनानं न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी इथल्या गुरुद्वारामध्ये शोध मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे अमेरिकेत असलेल्या 7 लाख भारतीयांची चिंता वाढली आहे. मुंबई आणि मेघालय यांच्यातला हा सामना बीकेसी ग्राउंडवरती 30 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पण या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर उपलब्ध नसतील. इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी नागपुरात एक छोटेखानी सराव शिबिर आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत ही मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.